मुलीची पाठवणी करताना डोळे हे पाणवतातच, पण आजच्या या पाठवणीला लागणार आहे जुगलबंदीचा तडका. चला हा तडका अनुभवूया. त्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या जत्रेकरांना. चला झालं चला 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 चला. काय जंगली लग्न आहे की काय? सांभाळा 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 सांभाळा. नका ना नका ना रडू नका ना की एवढं नाही. हे बघा तुमच्या घरात आलेली बाई तिकडे तिच्याकडे बघा. मी आपला एक आधार दिला. ही माझी ताई आहे, जरा थांबा तिकडे. एवढीशी होती हो लहानपणी आमच्याकडे राहायची. लहानपणी सगळेच एवढूशी असतात ना हो. फक्त फक्त सासरे चालले. नाही हो ताई, नाही हो, वहू म्हणून नाही हो, मुलगी म्हणून येऊन चाललो ना आम्ही तिला. काळजी नका करू. हा काळजी नका करू. चाल ग चाल चाल. काळजी करू नका तुम्ही. आमची पोरगी समजू. आम्ही तुमचे, तुम्ही आमचे आहे. चक्की गया का हो? काही काय बोलून राही ना. अरे त्याच नाही बोली राहिनो मी, एक जनरल बोली राहिनो ना. येडगा ती कथाने तुम्हाला पुरीची आठवण आली ना, या डायरेक्ट धुळ्याला ना ग. डोक्यात का राग भरलेली आहे का? आता पोरीची आठवण आली तर धुळ्यालाच येतील ना त्या. मुंबई धुळे काही फार अंतर नाही बरं. म्हणजे 17 वळण, 11 पूल, 4 टोल आणि 2 गाड गेले की आलं धुळे. पप्पा कशाला एवढा ठेराव घेताय? उद्या माझी पहिली फ्लाईट आहे. बालीची हनीमूनला जायचं माहितीये ना. आई तू येते का ग सोबत? ते कशी येतील? तिकीट नाहीये त्यांचं आणि बॅगेत न्यायचं बरोबर नाही दिसणार. काढून टाकू ना मग, तिकीट काढून टाकू ना. मी पण येतो ना. कशाला कशाला? अरे म्हणजे तू पण असशील, सगळेच जाऊ बा आपण असं म्हणतो. सगळे कशाला? टटे टटे काही बोलून राहिले. गुच्चू बटा ना. पण ताई काही म्हणा, यांच्या बरोबर राहून तुझं अहिराणी एकदम अस्खलित झालंय. हो. पण यांचा मुलगा हा, याला अजिबात येत नाही अहिराणी. त्याचं काय झालं, रत्नागिरीला बोर्डिंगला होता ना तो. अजिबात कष्ट न घेता मस्त लॉजिक दिलं तर एका वाक्यात. छान. तुझ्यामुळे ऐकायला लागतं आई. तू शिकले ना मग. चला चला लवकर चला. नाही ग अरे 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 कोणी गेलंय का घरात? काय हे? असं सासरे जाताना रडायचं नाही ग. हसायचं पण नाही. चाल ग चाल ग. नाही ग नाही. पाठवणीला आपल्या परंपरेत मागे वळून नाही बघत. हाक नका मारू ना मग. बघेलच ना मग ती. चाल ग पोरी चाल. चल चल मामा किती आर्त आवाज आहे रे मामा तुझा. पाठवणी आहे का खेचवणी आहे? काय कबड्डीचा ग्राउंड आहे का बाळा? असं दरवेळेला नाही करायचं. मामा मामा असे काळजाच्या आर पार घुसतात तुझे स्वर भाले मामा. अद्वितीय आहे माझा दादा, अद्वितीय आहे. खरं सांगू, जर परिस्थितीने पाय जखडले नसते ना तर भारताचा गान सम्राट झाला असता माझा दादा. गैरा गोड गळा ना त्यांच्या. खरे खरे. मामा मामा तुझा आवाज घरोघरी पोचला पाहिजे मामा. लोक डोक्यावर घेतील तुला. देवाचा आशीर्वाद आहे बाळा, देवाचा आशीर्वाद आहे माझ्या पाठी. देवाने भरभरून दिलेले सूररूपी माळ माझ्या गळ्यात घातलेले. आता उरलेलं आयुष्य फक्त सुरांची सेवा करायची. आयुष्य महाकठीण गेलं माझं. काही प्रॉब्लेम्स कमी आले
काटे तर रस्त्यावरच पडलेले होते पण त्या काट्यांचा मी नायनाट केला आणि पुढे गेलो. सगळ्यांच्या नशिबात नसतं असं आवाज आणि असा गळा, काय काहींच्याच असतं. चला चल चला, ग, चला, चला, निघा, निघा. जाऊया, चला, चल. चला, चला. तू का गायलास? तू का गायलास? हा, तू मुलाचा मामा आहेस ना, तू का गायलास? मग असं कुठे लिहिलंय की मुलाच्या मामाने गायचं नाही? मुलगी जायचं मला वाईट वाटलं म्हणून मी गायलो. अरे पण आमची मुलगी आहे ना, आम्ही रडायला पाहिजे. आम्ही गायला, तू का गायलास? तुला दुःख झालं ना, मग हे, रड ना, गातोस कशाला? ओ दादा, गातोस कशाला? माझ्या दादामध्ये भलतीच आवड आहे हो गाण्याची. आवड नाही हो, चरबी आहे चरबी त्याच्या. आता नाही ओळखत त्याला, कॉलेज पासून ओळखतो. अरे जळतो माझ्यावर, आज जळतो. कबूलकार मी होय. मी का जळू? दादा दादा चल. ए, नाही, ऐक, थांब. कोणी जायचं नाही. अवांतर बोलू नकोस. आत्ताच्या आत्ता तुझा पर्दाफाश करतो की रे बघ. तू माझ्यावर जळत होतास की नाही मला सांग. तू जळत होतास कारण मी तुझ्यापेक्षा चांगलं गायचो. कबूल कर रे. तू Yeah. तू माझ्यापेक्षा चांगलं गातोस? हो. ए, चला मला कंटाळा आला. दादा, चल, चल, लवकर. सोड, ये, उठा. अकेले अकेले केलेवाला वाटतोयस तू, ए, केलेवाला. गप्पा. अकेले अकेले केले लेलो केले लोलो ए, केले. हा, असंच करतो. हा, दरवेळेला असं करतो. एक गाणं सुरू केलं की भलतच काहीतरी गातो. हा, असं करतोस की नाही? हे बघ, हे आता दोघांचे आवाज ऐकले तुम्ही. आता सांगा कुणाचा आवाज जास्त चांगला आहे. आता कबूल करा. ए, थांब, चल. अरे किती मस्ती आहे रे तुझ्यात सम्या. काय मस्ती आहे तू रफी का गायलास? तुला रफी गायची गरजच काय होती? म्हणजे रफी कधी गाऊ शकतो. अरे रफी ऐसी चीज है जो कधी गाऊ शकतो रफी. चले चल. ठीक आहे हा. तू रफी ना, हा. मग मी. पण आता ती बंद झाली. आता कुठे सुले दादा, चल ना, चल ना. नाही एक मिनिट. आता झालं पाहिजे सर. अहो, पाहिजे. ऐका ना. एक मिनिट. माझ्या दादा, गाडीत थोडा एक मिनिट. तू मोठा रफी आणि किशोरचा फॅन आहेस ना? हा. किशोरचा फॅन आहेस ना? किशोर तरी ऐकलास का रे पूर्ण तू? दादा आवर. दादा काय करतोय? सांभाळ स्वतःला. तुझ्या ऑलरेडी 3 बीपीच्या गोळ्या सुरू झाल्यात. काय करतोय? पहिली गोळी ह्याच्यामुळे सुरू झाली. कॉलेजला सुरू झाली. कॉलेजला 11वीत पहिली बीपीची गोळी याने सुरू केली. जेव्हा मी गायचो ना तेव्हा मध्ये मध्ये यायचा. अरे केवढा घालायचा. सुमतीच्या वेळेला सुद्धा असाच वागलास ना? त्यांना कोणी सुमती? तुला काय करायचंय? कोण सुमती? काय सुमती? पाहिलं ना, ऊन की कुत्रा माय कान टावकारस. नाही, आपलं असं जनरल विचारलं की सुमती कोण आहे बा? सुमती म्हणजे सुमती म्हणजे माझा जीव, माझा प्राण, माझा श्वास. तुझा कधी बसून झाला प्राण आणि श्वास. सुमती माझी होती. अरे खेचून घेतलंस रे सुमतीला माझ्याकडून. खेचून घेतलंस तू. दादा सुमती दादा, सुमती म्हणजे आयुष्यभर जिच्यासाठी तू अविवाहित राहिलास ती सुमती. अजूनही झोपेत सुमी असं करत उठतोस ती सुमी. कॉलेजला बदकासारखं तोंड दिसतंय तुमच्या. कॉलेजला असताना सुमतीला मी प्रपोज करणार होतो. गाणं सुद्धा म्हटलं होतं. असं यांनी यॉडलिंग केलं. ती पण बिंडोक्याच्या यॉडलिंगच्या मागे गेली. यार तू नालायक माणूस आहेस. हा 1 नंबरचा बेशरम माणूस आहेस. अरे सम्या, प्यार में लगन लगता है रे, लगन. ग्रुप सॉन्ग आता है. ग्रुप सॉन्ग. तू मामा आहेस ना, अक्कल आहे तुला? मेंदू रुकवतात पाठवलास तू. एवढी गाणी फुटतात पुढे तुला. आईच्या गावात. अरे 10 वर्षानंतर एका अडकलेल्या मुलाचं लग्न होते, त्याचं काहीतरी ठरलं असेल. बालीची फ्लाईट आहे माझी. आता शब्द नाही, एक शब्द नाही गाण्याचा आधी सांगतोय मी. गाणं फुटलं ना तिथं चेचिन मी. ए हा चेते चल. परत हाक नाही मारायचा. फोन मारा आणि मग हाक मारा. ए खानदेशी आई चल. वा वा, क्या बात है. तुम्हा सगळ्यांचा परफॉर्मन्स बघून आम्हालाही असंच म्हणायचं तुम्हाला. तुमचा नाही देखा. किती भारी. तुम्ही सगळेजण एकमेवा द्वितीय आहात. युनिक आहात. जोरदार टाळ्या.
काय रंगला परफॉर्मन्स. वा. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद. वा वा वा, ला जवाब. लहानपणी म्हणजे माझी एक मावशी जळगावला राहायची, एक धुळ्याला राहायची, त्यामुळे खूप लहान असताना एस टीनी तिकडे जाणं व्हायचं. पण तो प्रवास तसा रंजक नसायचा. एकाच सीटवर आई बाबा आणि आम्ही दोघं भाऊ, मग झोप मिळायची नाही, असं ते सगळा तो टिपिकल एस टीचा प्रवास. पण आज तू जे वर्णन केलंस, काय जे रस्ते घाट आणि त्याच्यानंतर तू जे आलं धुळे हे जे म्हणालास, त्यामुळे धुळे मला जवळजवळ काश्मीर सारखं वाटायला लागलं. वा दादा, वा वा वा. दिल खेचक. अप्रतिम. शाम्या फार अप्रतिम. वनिता फॅन्टॅस्टिक. म्हणजे अख्खं स्किट एकीकडे आणि खानदेशी आई एकीकडे. फार मजा आली. श्रमेश वंडरफुल वंडरफुल. शेवटचा जो त्रागा होता तो त्या त्या जागी असणाऱ्या माणसाला पटू शकतो, म्हणजे अगदीच उत्तम. ईशा मस्त, चेतना मस्त. सम्या आणि अतुल तुम्ही बहार आणली, बहार आणली. क्या बात आहे, क्या बात आहे. विनोद म्हणजे अत्यंत स्वच्छ निर्मळ नितळ विनोद आणि गाणं असं कॉम्बिनेशन ज्यांच्यामध्ये असतं ना, ते ब्लेस्ड असतात. या अर्थाने तुम्ही दोघं आशीर्वादाने भरलेले आहात देवाच्या, आणि तो आशीर्वाद कायम तुमच्या दोघांवर राहो. अतुल किती गोड गायला, किती गोड गायला, फार गोड. म्हणजे या स्किटला तुझ्या इतकं परफेक्ट कास्टिंगच नाही, त्यामुळे गोस्वामींचं खूप कौतुक. सम्या नेहमीप्रमाणे लाजवाब. अत्यंत उत्तम सांगीतिक सादरीकरण होतं, मजा आली. निर्मितीताई. खूप मजा आली, मला खूप मजा आली. मला असं वाटलं की एंट्रीलाच तुम्ही जी पकड घेतलीत आणि त्यानंतर मग समीर आणि अतुल दोघेही खूप छान गायल. मला तुझं यॉडलिंग आवडलं. हो, संगीतामध्ये कसं उस्ताद असतात ना, तसे तुम्ही दोघे इथले वस्ताद आहात. विनोदाचे वस्ताद. आणि मला अहिराणीबाई खूप आवडली. खूप मजा आली, खूप मला मजा आली. गॉड ब्लेस यू. वा वा, एकदम मस्तात परफॉर्मन्स. आणि या सुरमई स्किटच्या निमित्तानं अतुलदा तुम्ही आज जत्रेत सहभागी झालात त्याबद्दलही धन्यवाद. थँक्यू थँक्यू गाईज.